तिकडे असं सहज सुचलं की आपण मंदिरांवरती लिहूया. काय नाव ठेवायचं आपण आपल्या कॉलमला, म्हणजे स्तंभलेखन जेव्हा करायचं ठरवलं तर त्या म्हणाल्या, सर्वेश आपण गाभारा सीताप्रसाद आणि बद्रीप्रसाद ते राजाला दूध द्यायला जायचं आहे आणि अच्छा. तिथून सीता बद्री असं ते झालं आणि त्याचा अपभ्रंश होत 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 तो सीताबर्डी झालं. पण मुळात नागपूरचं ग्रामदैवत हे म्हणजे जागन्नाथ बुधवारी पिवळी मारबतीचं जे मंदिर आहे, तर ते अगदी तिथूनच गेल्यावर थोडंसं पुढे गेल्यावर आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तानापोळ्याला जेव्हा मारबत निघते, मारबतीची मिरवणूक, आज ती जगामध्ये एकमेव अद्वितीय आपलं नागपूरमध्ये होते. तेलंगखेडी का बरं, तर तिकडे तेलंगी लोक राहत होते. विदर्भातही अष्टविनायक आहे. हो, ती संस्कृतमधल्या सगळ्यात मोठ्या विदुषी आहेत. डॉक्टर लीना रस्तोगी म्हणून त्या नागपूरमध्ये असतात. संत साहित्याचे सगळ्यात मोठे अभ्यासक ज्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळाला असे डॉक्टर म रा जोशी सर, ते नागपूरमध्ये असतात. तर सर्वेशजी, तुम्ही मंदिरं फिरता, इतिहास लिहिता, सूत्रसंचालन करता, तर तुमचं नक्की डेझिग्नेशन काय काय म्हणायचं तुम्हाला? नमस्कार, मी सर्वेश फडणवीस आणि आपण आता दोघंही नागपूरकर आहोत. आणि जसं तू विचारलं की एक्झॅक्ट डेसिग्नेशन काय, तर असं स्पेसिफिक असं काही नाही. आवडीसाठी काम करायचं असं ठरवलं की गोष्टी जुळत जातात आणि त्या गोष्टी जुळल्या की मग आवडीच्या ज्या कामाचा जो आनंद असतो तो मिळत जातो. सो तुम्ही जे म्हटलं की मी मंदिरं बघतो, मी सूत्रसंचालन करतो, मी ज्येष्ठांना सोशल मीडियाबद्दल अवेअर करतो. सो या गोष्टी जुळत जातात, मिळत जातात आणि मग त्याच्यातून काय म्हणू आपण, ती एक आहे ना, मंजिल मिलती गई और कारवा बनता गया, तशासारखं आहे ते. बर, थोडं गाभाराबद्दल बोलूया. नक्कीच. गाभाऱ्याची एक स्टोरी आहे बेसिकली. साधारण कोविडचा जेव्हा पिरियड होता आणि सगळं हळूहळू सुरू झालं होतं, तर जवळपास एखाद वर्ष मला वाटतं जवळपास पेपर म्हणजे वर्तमानपत्र बंद होते. तर ते सुरू झाल्यानंतर मला सोलापूर तरुण भारत जो आहे पेपर, त्यांनी विचारणा केली की तुम्ही आमच्यासाठी काही लिहाल का. आता वर्षभर लिहायचं होतं आणि मला पर्सनली व्यक्तिचित्रण वगैरे आवडतं करायला. सो डोक्यात 2-3 विचार होते आणि मी जबलपूरला होतो. जबलपूरला माझा आजोळ आहे, तर तिकडे मी होतो आणि तिकडे असं सहज सुचलं की आपण मंदिरांवरती लिहूया. कारण की 52 लिहायचे तर विषय म्हणजे 52 रविवार, तर तो विषय तुम्हाला टिकवून ठेवायचा आहे, वर्षभर लिहायचं होतं. तर सुरुवात अशी झाली की मंदिरं लिहायचे हे पक्कं झालं आणि मंदिरं लिहिताना गाभारा हे जे नाव आहे हे मला एक थोर विदुषी आहेत डॉक्टर धनश्री लेले म्हणून, तर त्यांच्याशी जेव्हा मी डिस्कस केलं की काय नाव ठेवायचं आपण आपल्या कॉलमला, म्हणजे स्तंभलेखन जेव्हा करायचं ठरवलं तर त्या म्हणाल्या, सर्वेश आपण गाभारा ठेवूया. खूप सुंदर नाव सुचवलं. तर ते गाभारा सुरुवात झाली आणि मग मंदिरं बंद होती पण हळूहळू सगळं सुरू होत होतं. तर असा विचार त्यावेळेला तर नाही आला, पण नंतर आला की ज्यावेळेला सगळं बंद होतं त्यावेळेला आपल्या शब्दांच्या मार्फत आपण एक मंदिराची ती असं म्हणू आपण प्रदक्षिणा करवली किंवा त्या मंदिराची एक सैर असं म्हणू की ती घडली. आणि तिथून मग 52 म्हणजे जवळपास मी सांगतो 50 रविवार झाले. 2 रविवार काही कारणाने पेपर निघाला नाही, तर असे 50 लेख झाले आणि जवळपास 1 वर्ष ते तसंच होतं. त्याच्यावरती काहीच काम झालं नव्हतं. आणि मग समोरून एक बुकगंगा म्हणून बुकगंगा पब्लिकेशन्स आहेत, नाही त्यांची पण लिगसी अशी आहे की आज ते पण 90 वर्ष झाले त्यांचं सातत्याने काम सुरू आहे. आणि पुण्यात बुकगंगाचं दालन हे खूप फेमस आहे डेक्कन कॉर्नरला. तर त्याचे जे सर्व आहेत मंदार जोगळेकर म्हणून, तर त्यांनी मला विचारलं की सर्वेश आपण पुस्तक करूया का. तर मग मी त्यांना 2-3 विषय सुचवले की असं असं हे पद्धतीने लिखाण आहे. मग त्यांनी म्हटलं की आपण याचं पुस्तक करूया. आणि मग तिकडनं पुस्तकाचा प्रवास सुरू झाला आणि एक 4 महिन्यात पुस्तक झालं. मग मी ते 50 होते, तर त्याच्यानंतर मी आणखीन 2-3 त्याच्यामध्ये ॲड केले, कारण मी नंतर मग अयोध्या बघून आलो, काशी बघून आलो आणि मग ते पण म्हटलं की या निमित्ताने ते पण आपण याच्यात ॲड करायचं. सो सुरुवात तशी झाली आणि एक 53 पुस्तक म्हणजे 53 लेखांचं एक पुस्तक निर्माण झालं. आणि गाभारा मंदिरांचा समृद्ध वारसा जो आपल्याला शतकानुशतकं आणि इतिहासातून मिळालेला आहे,
तर ते संचित कुठेतरी आपल्या मार्फत आणि तो एक चांगला डॉक्युमेंट झाला. हा तर एक डॉक्युमेंटेशनच होतं बेसिकली, की आपण मंदिरं बघतो पण त्याच्या मागचा पुढचा इतिहास आपल्याला माहिती नसतो. बरोबर. तर तो विचार करून तशा पद्धतीने ते झालं. आणि आता सांगायला आवडेल की बिंग अ नागपूरकर, त्याच्यामध्ये मी नागपूरची जुनी मंदिरं जी घेतली आहे भोसलेकालीन, ती त्याच्यात मी ॲड केली. आणि जी काय मी बघितलेली मंदिरं आहेत, म्हणजे विदर्भ, खरं सांगू का, विदर्भ सगळ्या खूप समृद्ध आहे. महाराष्ट्रातली महाराष्ट्र आहे, गोवा आहे, म्हणजे गोव्यातली 3 मंदिरं घेतली, शांतादुर्गा, त्याच्यानंतर म्हाळसा नारायणी आणि मंगेशी, जे बरं. जनरली लोक गोव्यात गेल्यानंतर ते बघत नाही. तर मला असं वाटतं की आपण जर का साऊथ गोवा फिरतो आहे तर थोडंसं नॉर्थला पण जाऊन ही मंदिरं बघितली पाहिजे. त्यात मी आणखीन तांबडी सुरला वगैरे नाही घेता आलं महादेवाचं मंदिर, कारण शब्दांची मर्यादा होती. आणि तसं पुस्तक एक करेक्ट. लेट्स सी, तर ती सुरुवात आपण तशी पुन्हा झाली. येऊ या मुद्द्यावर. नक्की. पण त्याच्या पहिले एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नागपुरात आल्यावर किंवा नागपूरकर असो किंवा नागपूरला कोणी पण व्हिजिट जेव्हा करतं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की यार नागपूर में देखने के लिए कुछ नहीं है, करेक्ट, नागपूर के आसपास कुछ नहीं है, बरोबर. है ना? तर हा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर. तर आज थोडं याबद्दल बोलूया, कारण तुमचा नागपूरचा खूप चांगला रिसर्च आहे. नक्की, खूप छान प्रश्न आहे. आणि सिरियसली सांगू तर मला काय असं वाटायचं, म्हणजे मी 3-4 वर्ष जे काय मुंबईत होतो, तर सहज तिकडे बोलताना असं विषय निघायचं की आहे का नागपूरमध्ये. आणि तर मी मग माझ्या मुंबईच्या मित्रांना काय म्हणायचो, यार तुम्हीच तर लोक ताडोबा आणि पेंचमध्ये येता जंगल सफारी करायला वगैरे. सो जर का विचार केला तर एप्रिल, मे, जून मोस्टली सीझनमध्ये तू बघशील तर दुरांतो ही अर्ध्यापेक्षा जास्त लोक तिकडे जायला येतात. आपल्याला त्याच्याबद्दल एवढी क्रेज किंवा आपल्याकडे नवाही नाही आहे, कारण की आपल्या इथेच आहे, त्याच्यामुळे आपण ते बघतो सहज, आपल्याला त्याच्याबद्दल इतकं हे नाही. आणि ते म्हणतात ना, जिथे पिकतं तिकडे विकत नाही. हां, एक्झॅक्टली, तिथे विकत नाही. तर मी तेच होतं. आणि मग जेव्हा मी मुंबई नागपूर असं जेव्हा जाणं येणं करायचं आणि त्यावेळेला विचार करताना सांगणार, यार खरंच आहे की आपल्याकडे इतकं आहे, पण जसं प्रत्येकाने प्रत्येकाचं योगदान दिलं आहे, मी असं म्हणणार नाही की कोणीच ते पोहोचवलं नाही वगैरे. आज मला या ठिकाणी एक नाव घ्यायला आवडेल, ते म्हणजे श्रीपाद चितळे सर, जे इंडोलॉजिस्ट होते आणि आत्ता काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. तर त्यांनी पण खूप छान, त्यांनी विदर्भातली सगळी जुनी मंदिरं जी आहेत ती डॉक्युमेंटेशन करून ठेवली. आणि त्यांचे 2 भाग आहेत त्या पुस्तकाचे. आता आय गेस अवेलेबल नसतील असं वाटतं, आउट ऑफ प्रिंटही असतील. त्यांनी खूप मंदिरं विदर्भातली एक्सप्लोअर केली. आणि ज्या वेळेला मी त्यांना भेटलो तर त्यांना मी म्हटलं की मला नागपूरच्या मंदिरं बघायच्या आहे. आणि वी आर लाईक, आपल्याला सवय आहे ना की आपण फेसबुक, इंस्टावरती थोडंसं टाकायचं. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे. मी त्यांना भेटलो आणि म्हटलं आपण करूया का हेरिटेज वॉक. सो ते म्हणाले ठीक आहे, चालेल. आणि त्यांना माहिती होतं की या गोष्टींबद्दल लोकांमध्ये किती अवेअरनेस आहे. सो मी टाकलं फेसबुकवरती, पोस्ट वगैरे केलं. सिरियसली तुला सांगतो, आम्ही 5 लोक होतो आणि आम्ही गांधी गेटपासनं आमचा हेरिटेज वॉक सुरू केला. आणि भोसले वाडा आणि या सगळ्या गोष्टी बघत बघत आम्ही वापस आलो. डॉक्टरांचं घर, डॉक्टर हेडगेवारांचं घर, हे सगळं बघितलं आणि वापस आलो. आणि मग त्यांनी मला म्हटलं, सर्वेश तू म्हणत होतास ना की 25 लोक तरी राहतील, किती आहेत? 5 आहेत. तर म्हणे हे बघ, हे जे 5 आहे ना, हे पुढे 25 लोकांना घेऊन जातील. तर तेव्हा खूप असं जाणवलं की यार नाही, सिरियसली आपल्याकडे अवेअरनेस तेवढा नाही. आणि मग त्याच्यानंतर ठरवलं की काहीतरी लिहायचं आणि अभ्यास करून लिहायचा. मग मी फेसबुकवरती पोस्ट करायला लागलो की हे मंदिर, हे मंदिर. मग मी 1 वर्षी असं दिवाळीचे 5 दिवस 5 मंदिरं टाकले. रोज सकाळी जशी दिवाळी पहाट असते ना, तशी मी मंदिरांची फेसबुकची पहाट केली की रोज सकाळी एक पोस्ट टाकायचं. त्याच्यातून काही जणांचं रिप्लाय यायचं, काही मेसेंजरवरती मला म्हणायचं की अरे कुठे आहे हे मंदिर, आम्हाला बघायचं. मग त्यानिमित्ताने लोक जायला लागले. मग मला फोटो म्हणजे पाठवत होते लोक वगैरे. तर मला छान वाटायचं. आणि मला काय असं वाटतं की मी टाकल्यानंतर जर का एका व्यक्तीने ते जरी बघितलं तर माझ्यासाठी तो खूप मोठा पुरस्कार आहे, कारण ती व्यक्ती स्वतःहून वेळ देत तिथपर्यंत जाते. तर तसा तो सुरुवात झाला, तो प्रवास आहे. आणि त्या प्रवासातून मग एक मंदिर उलगडत गेलं. मग तीच मंदिरं मला पण नव्याने भेटत गेली. त्याचा इतिहास आणि त्याच्याबद्दल जेव्हा अनेकांशी चर्चा व्हायची, तर तिथून मग ती सुरुवात झाली. सो तसं. आणि आज ते पुस्तक रूपाने आलं, एक डॉक्युमेंटेशन त्यानिमित्ताने झालं. आणि आज त्याची गंमत आणखीन तुला सांगेल की लोक जातात, गाभारा घेऊन जातात, मग त्या पुस्तक समोर ठेवून त्या मंदिरासमोर तिथून मला फोटो वगैरे पाठवतात. सो समथिंग दरवेळेला ना, प्रत्येकाला की नवीन काहीतरी मिळत जातं यार, की असंही काहीतरी करणारे लोक आहेत. खूप मोठी. त्याच्यामुळे
तर त्याच्यामुळे हा पुरस्कार मला असं वाटतं की सगळ्यात मोठा आहे, की एक वाचक जेव्हा वाचून तिथे जातो तर तो एक बरोबर. लेखकासाठी सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. करेक्ट. आता तसं सुरुवात होते. तर नागपुरात कुठली इम्पॉर्टंट मंदिर आहे, सगळ्यात महत्त्वाची मंदिरं कुठली? छान. नागपुरात म्हणशील तर जुनी मंदिरं खूप आहेत. मी 300 वर्ष जी जुनी मंदिरं आहेत, हम्म. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिलं माझं आवडत्या मंदिरांची जर का आपण केलं तर मी तुला सांगेल एक महालमध्ये रुक्मिणी मंदिर आहे. हम्म. तर ते रुक्मिणी मंदिर असं आहे की भोसल्यांचंच आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण जर का विचार केला महालातच अशी काही मंदिरं आहेत की एक हेरिटेज वॉक आपण तिथे घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये रुक्मिणी मंदिरापासून सुरुवात केली की एक मागे कोठी रोडचं लक्ष्मीनारायण मंदिर आहे, ते बघून मग आपण एक जामदारांचं लक्ष्मीनारायण मंदिर अजून आहे. तर ते 3-4 मंदिरांचा जो ग्रुप ऑफ टेम्पल्स म्हणतो आपण, तशासारखी जवळजवळ असणारी मंदिरं ज्याला इतिहास आहे आणि जी त्या काळात बांधली, दगडी बांधकाम असलेली आणि आजही सुस्थितीत म्हणून आपण त्याला, इतकी काही चांगल्या स्थितीत नाही पण ठीक आहे. म्हणजे आपण जर का बघितलं तर आपणच त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करू शकतो. तर तशी मंदिरं आहेत. त्याच्यानंतर आपण सोनेगाव जे आपलं एअरपोर्ट आहे, नागपूर विमानतळ, त्याच्याजवळच एक रुक्मिणी आपलं मुरलीधराचं मंदिर आहे. आणि ते मुरलीधराचं मंदिर म्हणजे त्या मुरलीधराबरोबर रुक्मिणी आणि सत्यभामा अशा अच्छा. कृष्णाच्या 2 बायका आणि 2 पत्नी त्यांचं ते मंदिर आहे. हम्म. आणि ते एक बघण्यासारखं मंदिर आहे. आजही जे चांगल्या स्थितीत आहेत असं मंदिर आहे. पुढे आपण जर का तेलंगखेडी वगैरे बघितलं, आता तेलंगखेडीला पण एक नवीन फाउंटेन शो वगैरे होतो आहे. तर तो तेलंगखेडी तलाव पण त्या काळचाच आहे, त्या काळात बांधलेला आहे. आणि ते तेलंगखेडी का बरं, तर तिकडे तेलंगी लोक राहत होते. तेलंगी लोक म्हणजे आंध्रामधनं जे आचारी वगैरे असतात, स्वयंपाक बनवणारे, त्यांना ते लोक तेलंगी म्हणतात. तर राजदरबारामध्ये ते व्यक्ती तिकडे स्वयंपाक वगैरे, तर त्या तेलंगखेडीच्या तिथे पण मंदिराच्या जवळ म्हणजे तलावाच्या जवळच मंदिर आहे. आपला तेलंगखेडीचा मारुती हा फेमसच आहे. म्हणजे नागपुरातला बराच तरुण दर शनिवारी तिथे बऱ्यापैकी जातो. त्याच्या अगदी समोरच्या गल्लीमध्ये भारतीय कृष्ण विद्याविहार शाळा आहे. त्याच्या अपोजिटमध्ये एक शिवकल्याणाचं मंदिर आहे, शिवकल्याणेश्वर मंदिर. शेवाळकरांचं आहे ते. जे भोसलेकालीन होतं, त्यांनी ते विकत घेऊन आता त्यांनी पण छान ते डेव्हलप केलं आहे. तर महादेवाचं ते एक सुंदर प्राचीन मंदिर, शांत रम्य निसर्ग वगैरे आपण जसं म्हणतो ना, तर एकदम पीसफुल आज जे हल्ली लोकांना लागतं, तर ते बघण्यासारखं आहे. तर असे काही काही मंदिरं आहेत. त्याच्यानंतर एक बर्डीवरती भोंडा महादेवाचं मंदिर आहे. बरं. ते पण तसंच आहे. अगदी आपलं फ्लायओव्हर आहे ना, व्हरायटी स्क्वेअरवाला, तिकडनं उतरलं की मला वाटतं राईट साईडला ते मंदिर येईल. अच्छा. आणि ते भोंडा महादेव म्हणून पण एक जुन्या काळच्या लोकांना ते माहिती आहे अजूनही, आणि ते पण एक बघण्यासारखं आहे. नाईस. तर अशी काही काही मंदिरे खूप आहेत जर का आपण विचार केला. आणि जे राम मंदिर आहे आपलं ते पोद्दारेश्वरचं, पोद्दारेश्वर, ते आत्ताचं म्हणूया, ओके. 19व्या शतकातला म्हणूया त्याला. पण तेही छान आहे, म्हणजे बघण्यासारखे आहेत. पण जास्त करून जर का आपण हेरिटेजच्या दृष्टीने विचार केला तर ही 3-4 मंदिरं जी आहेत ना, हे तर डेफिनेटली बघायलाच पाहिजे. आणि जे सेमिनार हिल्सला आहे बालाजी मंदिर, बालाजी मंदिर, ते पण सुंदर आहे. ते आत्ताचंच आहे ना, 20व्या शतकातलं आहे ते. आणि ते पण सुंदर आहे. तर तेच आहे की जर का तुम्ही इकडे गेलात, म्हणजे तेलंगखेडीच्या मारुतीला जाताय, तुम्ही सेमिनरी हिल्सला जाताय, तर तुम्ही या मंदिरात पण जरूर जा. कल्याणेश्वर शिव मंदिर जे आहे ना, तर ते पण जरूर बघा. कारण ते इतिहासाची साक्ष देणारं आणि जुनं प्राचीन मंदिर आणि आजही इतक्या छान सुस्थितीत आहे, तर ते जरूर बघितलं पाहिजे. नवीन मंदिरं पण आता खूप झाली. अक्षरधाम म्हणजे स्वामीनारायण मंदिर आहे. त्याच्यानंतर इकडे अय्यप्पा मंदिर आहे मनीष नगर साईडला. सो ते बघता बघता ही जी जुनी मंदिरं आहे ती जरूर एकदा तरी नक्कीच बघितली पाहिजे. आपल्या जे गणेश टेकडी आहे, गणेश टेकडीचं गणेश मंदिर, त्याची काय विशेषता आहे, त्याचा काय इतिहास आहे? गणेश टेकडीचा इतिहास आता तो खूप मोठा विषय आहे तसा, आणि इंटरेस्टिंग आहे. मुळात पूर्वी काय होतं ना, की सीताबर्डी किल्ला हा पण टेकडीवर होता. सो आता काय झालं, आता लेवलिंग, रस्ते मोठे झाले, रस्त्यांचं रुंदीकरण झालं, वायडनिंगमध्ये ते आता लेवलिंग एकच झालं. तरी पण आता थोडंसं वर आहे, अजूनही त्याला टेकडीचा गणपतीच म्हटलं जातं. तर गणेश टेकडी कसं होतं ना, की तो पण तसा म्हटलं तर जुनाच आहे, त्याच काळातला आहे. आणि पूर्वी कसं होतं ना, आपला जो शुक्रवार तलाव आहे जो महालमध्ये आहे आता तो रिस्ट्रिक्ट झाला. पूर्वी तो कुठपर्यंत होता, तर आपलं रेल्वे लाईन जी आहे ना तिथपर्यंत. इंग्रजांनी ही सेंट्रल इंडियाची पहिली लाईन म्हणजे दिल्ली कलकत्ता जेव्हा लाईन त्यांनी सेंट्रल लाईन म्हणजे रेल्वे रूळ केला,
त्यावेळेला मग तो रूळ रेल्वे ट्रॅक बनवायचा होता, तर तो ट्रॅक बनवताना त्यांनी तिथे बुजवलं अच्छा आणि तो ट्रॅक झाला. ओके. त्याच्यामुळे काय झालं की तलाव हा रिस्ट्रिक्ट झाला आणि कमी झाला. कमी झालं. आणि मग पुढे काय झालं की टाटांनी आपली टाटा सिटी जी आहे हो हो ती उभी केली. हो. सो तिथपर्यंत होतं हा. आणि इकडे गणपती होताच. हम्म. सो टेकडीच्या गणपतीचं असं आहे की सीताप्रसाद आणि बद्रीप्रसाद असे 2 गवळी होते राजाकडे. अच्छा. आणि ते राजाकडे जे गवळी होते, तू बघशील तर आता ते जे माहेश्वरी समाज आहे, म्हणजे माहेश्वरी समाजाचा जो हॉल आहे हम्म. टेकडीच्या गणपतीच्या जवळ, त्याच्या मागेच ते गवळीपुरा वगैरे म्हणतात, तर तो अजूनही आहे बऱ्यापैकी. तर तिथले जे आहे सीताप्रसाद आणि बद्रीप्रसाद, ते राजाला दूध द्यायला जायचं आहे आणि अच्छा. तिथून सीता बद्री असं ते झालं हम्म. आणि त्याचा अपभ्रंश होत 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 तो सीताबर्डी झालं. हो, असा एक interesting. इतिहास आपल्याकडे आहे वाचनात जो आलेला आहे. हम्म. तर अशी हे आहे. आणि राजा या गणपतीला येत होता नावेत बसून. ते लोक आपला भोसलेवाडा माहिती आहे, गांधी हा. गेट वगैरे आहे ना, तर बरोबर. तिकडनं येऊन ते नावेतून हम्म. या गणपतीला यायचे. आणि या गणपतीचं अशी विशिष्टता आहे की तो एक झाडाचं खोड आहे. हो. आणि आता असं म्हणतात की ते नागपूरचं ग्रामदैवत, पण मुळात नागपूरचं ग्रामदैवत हे म्हणजे जागन्नाथ बुधवारी. ते पण एक जुनं अच्छा. मंदिर आहे. इतवारीमध्ये कधी गेला भारतमाता चौकाच्या तिकडे, हम्म. तर तिकडे एक जागन्नाथ बुधवारी म्हणून महादेवाचं मंदिर आहे. हम्म. ते बेसिकली मूळ नागपूरचं ग्रामदैवत. पण ओके. कालांतराने लोकांनी हेही म्हटलं. आणि मग आपल्याकडे आता असं असतं ना की कोणी जर का आलं, पाहुणे मंडळी आली, की आपण त्या लोकांना काय घेऊन जातो, तर सगळ्यात पहिले चला टेकडीच्या गणपतीला टेकडीच्या जाऊ. गणपतीला. रादर मी तरी करतो हो. की आलं की आपण चला आपण टेकडीच्या गणपतीला जाऊन येऊ. आणि आता लोकांची श्रद्धा आहे. हो. आता त्याचं नवीन रूप झालेलं आहे आणि मंदिराचा जीर्णोद्धार होऊन ते पण एक छान झालं आहे. सो तसं आहे. आणि त्याला इतिहास आहे. टेकडीच्या गणपतीला पण असा इतिहास आहे. माझ्या गाभाऱ्यामध्ये मी त्याच्याबद्दलही लिहिलेलं आहे. सो नक्कीच बघून म्हणजे प्रत्येकाने जावं असं तो आहे. आणि आता इतकं छान झालं आहे, त्याचं रूप इतकं छान बदललं आहे हम्म. की आता तो पूर्ण चांदीची मेघडंबरीमध्ये तो गणपती छान शोभून दिसतो. आणि नक्कीच बघायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं नागपुरात तर असं आहे ना की स्टेशनवरून उतरल्यानंतर पहिले गणपती आहे, तर तुम्ही गणपतीचं दर्शन करा आणि पुढे चला. नागपुरात काय नाही आहे असं नाही आहे, खूप गोष्टी आहेत. फक्त आपण एक्सप्लोअर केलं आणि आपण जर का त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केला. जसं आता आपण बोलतोय दोघं की मी नागपूरकर, आपण दोघं एकत्र बोलतोय आणि आपण विचारतोय की यार नागपुरात आहे काय. सो असं बघूया किती अवेअरनेस किती अवेअरनेस यांनी होईल आणि लोकांनी बघितलं पाहिजे. राईट. आणि आता इन्स्टा रील आता जे तुम्ही बोलले जागन्नाथ बुधवारी, हो, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. जागन्नाथ बुधवारीबद्दल अशी माहिती नाही आहे काही मला. हम्म. पण भारतमाता चौक आहे, इतवारीतून आपण भारतमाता चौकात जेव्हा जातो हम्म. तर तिकडे महादेवाचं जे मंदिर आहे तर ते जागन्नाथ असं म्हणतात की तो जागृतेश्वरच आहे आणि महादेवच आहे. आणि असं खाली आहे, म्हणजे तळघरात असलेला तो महादेव आहे. अच्छा. आणि तो त्या काळातला आहे, म्हणजे भोसले गोंड राजा आणि त्यावेळेचा असं म्हणतात. अच्छा. पण असं त्याची काही असं खूप डॉक्युमेंटेशन माझ्या वाचनात नाही आलं. हां. काही मिळालं तर नक्कीच पुढे आपण बघूया. पण निदान बघून या, म्हणजे ते एक छान मंदिर आहे. त्याच्यासमोर पण एक ना असं जुनं मंदिर आहे हम्म. आणि ते दगडी शैलीतलं एक जुनं बांधकाम असलेलं, आता सध्या जीर्ण झालं आहे ते, हम्म. तर ते पण जरूर बघितलं पाहिजे. तर तसं एक बघू शकतो आपण. आणि नो अवर सिटी, पहिले आपण आपलं शहर माहिती करून घेण्यासाठी हम्म. जर का फिरलं तर आपल्याला 4 गोष्टी मिळतात. त्याच समोर गेलं की मारबत आहे आपली, काळी आणि पिवळी जी मारबत आहे. हां. तर पिवळी मारबतीचं जे मंदिर आहे तर ते अगदी तिथूनच गेल्यावर थोडंसं पुढे गेल्यावर अच्छा. तिथे पिवळ्या पिवळी मारबतीचं मारबतीचं मंदिर मंदिर पण आहे. असतं. हो, यस. तिथे जी असते 9 म्हणजे 5-6 दिवस जी असते Nice. पोळ्याच्या आधी, तर त्याचं तिथे अधिष्ठान आहे आणि छान आहे. ती पण मोठी तिथे ती तयार करतात आणि आता त्यांनी परमनंट असं स्ट्रक्चर केलेलं आहे, ढाचाच केलेला आहे. तर तिथे ती असते. तर कधी त्या भागात गेलं तर ते बघायचं. ती असते, अजूनही असतेच. तेच इतवारी भागाला जाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम टाळतात लोक, ट्रॅफिक. पार्किंगसाठी जागा मिळत नाही. बरोबर आहे. तो एक मोठा प्रश्न पण असतो. आता असं म्हटलं ना तर बघा, आता मेट्रो तिथे गेलेली आहे. हां. मेट्रोनी आपण जाऊ शकतो. आणि ॲज अ बिंग नागपूरकर, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आपण आता खूप डेव्हलप झालो. आपल्याकडचे रस्ते बघ, हो. की आज रस्ते पण एवढे आहे की कम्पॅरेटिव्हली बाकी सिटीजपेक्षा आपण सुखी आहोत त्या मनाने. हो. मुंबई पुण्याच्या नजरेत
पुण्याच्या नजरेत तर आपण पुष्कळ पुढे आहोत. बँगलोरच्या नजरेत तर खूपच सुखी होतो आपण. आणि आता कसं होतं ना की ट्रॅफिक थोडं वाढणार आहे, डे बाय डे थोडं होणार आहे. पण आता जर का विचार केला तर चित्तारोड स्टेशनला उतरून पायी जर का गेलं तर आपण तिथून सहज बरंच पोहोचू शकतो. करू शकतो आपण. हां, आहे म्हणजे एखादा रविवार तसा. एक्झॅक्टली. आणि सिरियसली सकाळच्या वेळेला निघायचं आणि मग रस्त्यात म्हणजे आपण असं म्हणतो की सो कॉल्ड नंगा पुतळा, तर तिकडे नाश्ता करायचा आणि तिकडनंच पुढे मग ब्रेड पकोडा तिथे कॉर्नरला मिळतं, तिथून पुढे निघाले की हे सगळं बघून तुम्ही सकाळची एखादी रविवार करू शकता. आणि संडेला तशी काही एवढं ट्रॅफिक नसतं. तर आहे म्हटलं तर बघितलं तर सगळ्या गोष्टी होतात. आता नाश्त्याची गोष्ट निघाली म्हणून विचारतो की नागपूरचा सगळ्यात आवडता तर्री पोहा कुठला वाटतो तुम्हाला? आता हे पहा कसं आहे ना की कोणाचं ब्रँडिंग प्रमोशन आपण नाही करणार. पर्सनली माझे कोणी मित्र येतात किंवा फॅमिली रिलेटिव्ह येतात तर त्यांचंच त्या आणि काय होतं, इन्स्टा रीलमुळे ना रामजेश आमचे खूप फेमस झाला. तर त्याच्यामुळे त्या लोकांचं असतं की आलं की सर्वेश आपल्याला जायचं आहे आणि रामजेश आमच्याकडे. म्हटलं यार पर्सनली मी सांगू का, मला ओव्हर रेटेड वाटतात ते, पण ठीक आहे आता अतिथी देवो भव या नात्याने आपण घेऊन जातो. पण देवनगरचे जे पोहे आहेत ते मला पर्सनली आवडतात आणि पहाटे 5:30ला तिथे जाऊन ते गरम पोहे खाणं सुख आहे. आणि मग आहे कस्तुरजन पार्कचे पोहे आहेत आणि आता काय पोहेवाल्याचे पोहे आहे. सो ठीक आहे, कधी कधी चांगलं वाटतं पण मोस्टली आहे. आणि नागपुरात बघ ना, कल्चरली आपला खाण्याचाही कल्चरात विचार केला तर त्याच्यामध्ये बघ समोसेवाला आहे, पकोडेवाला आहे, संतोष पकोडेवाला आहे. सो जर का असा विचार केला तर सोबत खूप गोष्टी आहेत खाण्यासाठी, भरपूर काही. यस. आणि डॉलीची टपरी, डॉलीचा चहा हेही फेमस झाला आहे. पण मी कधी नाही गेलो पण ऐकलं आहे आणि खूप आहे रे. म्हणजे असा विचार केला ना, आता या मंदिरांच्या टेम्पल ट्रेलला जरी आपण गेलो कुठे तरी आता तुला सांगतो ना की महालातही खूप छान छान आहे. रामभंडार आहे तिकडे, नाश्त्याचा चांगली जागा आहे. निघालं तर काय, नागपुरात एक खवय्यागिरी इंदोर सारखीच आहे म्हटलं तर. व्हेरायटी ऑफ खाणं आहे. सराफा इंदोरमध्ये जरी आहे तरी नागपूरच्या सराफात किती लोक जातात मला माहिती नाही. मी स्वतः गेलेलो आहे आणि मी माझ्या मित्रासोबत, अभिषेक म्हणून माझा मित्र आहे, तर तो म्हणे की चल आपण जाऊया. आम्ही एक दिवस रात्री गेलो, अरे सगळं मिळालं रे. आणि लच्छा पराठापासून नॉर्थ, त्याच्यानंतर झुणका भाकर, थाली, सांबारवडी आणि काय नाही, भेळ, थालीपीठ, पराठे. इमॅजिन रात्री 9:30 वाजता तू इतवारीत जर का सराफा लेनमध्ये गेला ना, ते 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत तिथे आरामात. आणि ते फक्त तिथे आता हल्ली कोण जातं ना, ते व्यापारी लोक जास्त जातात कारण दुकानं बंद करून त्यांना जवळ ते पडतं. पण ॲज अ बिग ईस्ट नागपूरचे लोक पण जातात बऱ्यापैकी. सेंट्रल आणि ईस्ट, बरोबर आहे. वेस्ट आणि साऊथ वाल्यांना अजून ते माहिती नाही आणि कदाचित पोहोचले नसते. पण या निमित्ताने आपण त्याचं एक थोडंसं प्रमोशन करूया की नक्की बघा, व्हिजिट करा आणि गरमागरम. आणि मी तुला सांगू का, 9च्या नंतर जायचं, 9-9:30 नंतर. आणि अगदी अरे घरगुती असतं, म्हणजे घरगुती गृहिणी तिथे जेव्हा ते करत असते ना तर ते खाताना पण तिथलं हायजीन आणि या गोष्टी इतक्या गौण असतात. कारण करण्याचं इतकं चांगलं असतं की थालीपीठ वगैरे तर मला इतकं छान की घरची एकदम आठवण आली. केला काही आपण तसे. सो जे बॅचलर्स आहेत, आणि आज आपल्या इकडे IIM आहे, NIT आहे, तर IIIT आहे, सो GMC आहे, तर त्या हॉस्टेलाईट लोकांनी जर का ते बघितलं आणि जॉबसाठी जे आहेत त्यांनी पण जर का ते एक्सप्लोअर केलं तर त्यांना नागपूर तसं कळून जाईल. आणि एक ॲज अ नागपूरचा जो निवांतपणा आहे ना, तो जगात भारी आहे. त्याच्यावर आपण बोलूया नक्कीच. बरोबर, नक्कीच. तर महाल, इतवारी, सीताबर्डी हा म्हणजे एक ओल्ड नागपूर कोर एरिया आहे. बरोबर. तर या कोर एरियामध्येच बऱ्याचशा गोष्टी झाल्या आहे पहिले, म्हणजे 200-300 वर्षा पहिले जर आपण गेलो. बरोबर आहे. तर थोडं त्या इतिहासाबद्दल. आता भोसले जे होते, म्हणजे रघुजीराजे भोसले, आणि रघुजीराजे भोसले 1, 2, 3, तर तिसरे जे होते त्यांनी बऱ्यापैकी नागपूरचं कल्चरली हेरिटेज दृष्टीने त्यांनी डेव्हलप केलं. आणि त्यांनी जे डेव्हलप केलं ते आजही आपल्याला बघायला मिळत आहे. सो जसा महाल आहे, महालमध्ये जर का आत्ताही भोसल्यांचा जो वाडा आहे आपल्यापैकी जाऊन आपण बघू शकतो. आणि ते पण इतके व्यवस्थित कोऑपरेट करतात आपल्याला की त्यांनी वापरलेल्या ज्या तलवारी आहेत, जे भाले ढाले के आहे सगळं, तर त्यांनी आता ते सगळं ठेवलेलं आहे आणि ते दाखवतात गेल्यानंतर. असं नाही की नाही. आणि त्यांचा वाडा जो आहे तोही बघण्यासारखा आहे, त्यांचं देवघर सुंदर आहे.
इतकं जुनं ते महाल आहे आणि महालातून मग लोकांचं विस्तारीकरण होत गेलं. मग आज लोक दक्षिण नागपुरात आले, लोक पश्चिममध्ये आले, मग दक्षिण पश्चिममध्ये आले. तर आजही जर का आपण महालात गेलो ना तर ते महालच आहे. त्याची ती एक ओल्ड एज व्हाईब जी आहे ना ती आजही जाणवते. आता तू विचार कर की सण जर का विचार केला तर नागपुरातल्या सणांचं पण एक वेगळं प्रत्येकाचं आहे. आज आपल्याकडे रंगपंचमी जी होते म्हणजे होळीची दुसरी जी धुळवड असते ती कंपेअर पुण्यात नाही होत. तिकडचे लोक रंग नाही खेळत, मुंबईला लोक रंग नाही खेळत, पण आपल्याकडे जे असतं धुळवड तो प्रकार इतका जबरदस्त आहे. आणि त्यातही आता जर का तू बरोबर बोलला की महालात अजूनही ते टिकून आहे. आणि जसं आता कोजागिरी, आज कोजागिरीमध्ये आपल्याकडे भुलाबाई असतात. आज भुलाबाईची गाणी जर का विचार केला ना आता सोसायट्यांमध्ये होतं एकत्र येऊन दूध आटवणं आणि हे सगळं. पण पूर्वी कसं होतं ना की महालात घरोघरी लोक जायचे, मग ते खिरापत आणणारे आणि ते सगळे जी भुलाबाईची गाणी होती ते पारंपरिक जे आहे ना ते आजही तिथे आहे आणि ते सुरू आहे. त्याचं प्रमाण कितपत आहे आपल्याला अगदीच कमी असेल, पण विचार कर की ते आजही सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोप पावलेला आहे. ते महालात थोडं बघायला मिळतं आणि त्यातही टिकून ठेवलं. हां, ओल्ड असेल किंवा ते त्यांनी धरून ठेवलं म्हणजे ते रूट्सला धरून आहेत. असं नाही की आपण करत नाही, आपणही करतो, पण त्यांचा जो पद्धत आहे करण्याची वगैरे सो ते अजूनही सुरू आहे. पण काही गोष्टी आपण पण आता बंदच झाल्या ना, जसं फॉर एक्झाम्पल भुलाबाईची गाणी मला तरी नाही दिसत. बरोबर, करेक्ट आहे. कोजागिरी आपण करतो, दुधाचा जो कार्यक्रम असतो टेरेसवर सोसायटी सगळे मिळून, करेक्ट. पण भुलाबाईची गाणी स्पेसिफिकली लोकांनाच नाही माहिती रे, आणि लोकांनी येणार नाही. आणि जर का ते जनरेशन टू जनरेशन आपण नाही ठेवलं ना तर मग आपण काहीच नाही. म्हणून मला असं वाटतं की चुकाल हरकत नाही. आज यूट्यूबवरती आपण ऐकून जर का ते सुरू ठेवलं तर ते राहणार आहे. तर ते मला असं वाटतं की आपणच जर का बदल हा आपल्याकडनंच होतो आणि आपण जर का सुरू केला तर ते होईल. आणि व्हाय नॉट, म्हणजे आपण जर का दुधे आठवतो आहे तर मग ते शंकर पार्वतीचे पुतळे अगदी छोटे छोटे जे मिळतात छान, तर ते ठेवून जर का आपण भुलाबाई हे केली तर हरकत नाही. काय होतं ना की टिकून राहणार आहे आणि टिकवायचं आपल्याला आहे. सो जर का ते राहिलं ना तरच राहील. आणि कुठल्याही सणाचं महत्त्व हे आपण ज्या पद्धतीने करू ते पुढच्या पिढीला मिळणार आहे. आपणच जर का त्याच्यामध्ये नाही केलं, आज जर का तू विचार कर, आत्ता मी तुला सांगेल या निमित्ताने की जसं महालक्ष्मी आहे, आपल्याकडे उभ्या महालक्ष्मी असतात विदर्भामध्ये जनरली. आपल्याला मिळालेले जे संचित त्या कुळाचाराचं म्हण किंवा एका पिढीतून दुसऱ्या पिढीला ते टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं. आणि हे सगळीकडे आपल्याकडे आहे. आणि विदर्भ कल्चरली आपण खूप रिच आहोत रे, की आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ना तर आपण त्याचं मार्केटिंग नाही म्हणता येणार, पण त्याचं ग्लोरीफाय पण आपण त्याला केलं नाही. आज आपल्याकडे टूल्स आहेत, सोशल मीडियासारखा आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना आपण जर का आपल्याच गोष्टी त्या पद्धतीने मांडल्या तर त्या नक्की 4 लोकांना नक्कीच हेल्पफुल होतात आणि लोकांना कळत जातात. सो ती जबाबदारी आपली आहे की आपण जर का केलं. आणि पर्सनली मी माझ्या लेवलवरती सांगेल तर मी ते करतो की त्या गोष्टी करायला पाहिजे. आज पोळासारखा जो सण आहे आपल्याकडे, पोळा एक युनिक आहे. मारबत ही विदर्भातच आहे, विदर्भातही त्यात नागपुरातच आहे. आणि बाकाबाईंचा त्याला इतिहास आहे की असं म्हणतात की तिचं प्रतीक म्हणून किंवा तिचा विरोध करायचा दर्शवायचा म्हणून ते प्रतिकात्मक असेल, ठीक आहे ना, इतिहासाला काही आपण त्याला चॅलेंज नाही करणार. पण ज्या पद्धतीने ते सुरू आहे की ज्या वाईट गोष्टी आहेत तर वाईट गोष्टींवरती विजय मिळवायला म्हणून त्याचं प्रतिकात्मक दहन आहे, तर ते म्हणजे मारबत. किती छान परंपरा आहे ती. तान्हापोळ्याच्या दिवशी आज एवढी मारबत निघते, त्याच्या आधी 5 दिवस आधी ते पुतळे असतात, त्यांचं जाऊन लोक दर्शन घेतात. काही लोक त्याला नवस बोलतात, मग त्या नवसाला त्यांना ती प्रचिती आली तर नवस त्यांचा पावला तर ते त्यांचं पण काहीतरी देणं असतं तर ते देतात. तो एक अनुभव जो आहे ना तो बघण्यासारखा आहे रे. की एखाद दिवशी मी तुला सजेस्ट करेल की पोळ्याच्या 2-3 दिवस आधी रात्री जायचं, 11 वाजता वगैरे जायचं छान शांतपणे, आणि तो सगळा फक्त एक माहोल जो आहे ना तिथला तो प्रत्यक्ष बघून यायचा. आणि समथिंग काहीतरी आहे आणि हे इतकं सातत्याने सुरू आहे तर ते बघण्यासारखं आहे की तो तेली समाज जो आहे आणि तो जो ते सगळं करतो तर ते नक्कीच बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तान्हापोळ्याला जेव्हा मारबत निघते, मारबतीची मिरवणूक, आज ती जगामध्ये एकमेव अद्वितीय आपलं नागपूरमध्ये होते. पण आपण म्हणावं तसं त्याला इतकं म्हणजे हे नाही केलं. स्टील ते बघण्यासारखं आहे. म्हणजे ते बडगे जेव्हा जातात ना तर ते एक युनिक कल्चर आहे नागपूर, युनिक कल्चर आहे. मग ते टिकून आहे तर त्याला आपण पुढे टिकवून ठेवायचं आणि आपल्या लेवलनी जेवढं होईल शक्य
तेवढं करायचं. मग मी जर का जातोय तर मी एखाद्याला विचारलं पाहिजे की बा चलतो का रे, चल माझ्यासोबत, तो उद्या तिसऱ्याला घेऊन जाईल. असं एक चेन वाढत जाते. आणि बरं, हे जे आपलं हरिहर मंदिर आहे नागपूरला, त्याचं काय विशेषता आहे? भंडारा रोड भंडारा रोडवरचं. हां हां. हो, त्याची विशेषता अशी आहे की तिथे हरी आणि हर एकत्र आहे आणि मूर्ती आहेत बरं. तर ते तसं एकमेव मंदिर आपल्याला तिथे बघायला मिळतं, हरिहर मंदिर. तर ते आहे भंडारा रोडवरती. करेक्ट. राईट. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो वारकरी पंथाला बिलॉंग करतो. हां तर त्यांनी मला सांगितलं होतं की ते जेव्हा ते हरिहराची भेट झाली होती, हो. तर त्या दिवशी जे सेलिब्रेट करतात, दिंडी घेऊन जातात, हां आणि त्या दिवशी ते शंकराला तुळस वाहतात बरोबर आहे. आणि कृष्णाला बेल वाहतात. त्रिपूर पौर्णिमेला ते असतं. करेक्ट. ओके. हां, म्हणजे कार्तिक पौर्णिमा जी असते ना, त्रिपुरी पौर्णिमा, म्हणजे रामटेकला त्रिपूर जातात गडावर, हां. आणि इथे हे असतं. म्हणजे असं म्हणतात की कार्तिक महिन्यात काकड आरती करायची आणि त्याची समाप्ती ही पौर्णिमेला होते. तर त्या दिवशी हरिहर भेट असं आपल्याकडे सांगितलं आहे आणि ते मंदिरही आपल्याकडे आहे. सो ते पण बघण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं की आपण जसं मगाशी म्हटलं की काय बघितलं पाहिजे, हां. तर थँक्यू. ते पण एक बघण्यासारखं आहे, हरिहर मंदिर. राईट. आणि आता जसं नागपूरच्या आजूबाजूला हम्म, रामटेक एक नाव आता जस्ट घेतलं, हम्म, आणि एक आदासा हम्म, आणि आंबोरा, हम्म. हे मला वाटतं 3. अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय? या निमित्ताने आणखीन एक आपण बोलूया. तू जर का विचार केला, अष्टविनायक तुला माहिती आहे महाराष्ट्रातले, बरोबर. बरोबर, रांजणगाव, लेण्याद्री आणि हे सगळे जे आहेत. सो विदर्भातही अष्टविनायक आहे. हो. हो. नाही. आणि विदर्भातले अष्टविनायक अशी आहे की 2 दिवसात तुम्ही छान त्याची एक सव्य प्रदक्षिणा, म्हणजे गोल प्रदक्षिणा होते अशा याच्यावरती येते. आता त्याच्याबद्दल मी सांगतो. मी स्वतः ती पर्सनली केली आहे. मी माझ्या मित्रांसोबत, माझा एक अनुज आणि यशोधन म्हणून मित्र आहे, तर आम्ही असंच ठरवलं की का आपण करायची हा. तर आम्ही सुरुवात केली. गंमत सांगतो तुला की आम्ही नागपूरवरनं सुरुवात केली. टेकडीच्या गणपतीला गेलो. टेकडीच्या गणपतीवरनं आम्ही गेलो आदासाला. आदासाला जो आहे तो शमी विघ्नेश आहे. टेकडीचा गणपती जो आहे तो वरद विनायक आहे. ठीक आहे. मग तिकडनं पुढे गेलो आम्ही रामटेकला. रामटेकला अष्टादशभुजा म्हणजे 18 हातांचा गणपती आहे. हो. हां. आणि रामटेकला. हां, रामटेकला Interesting. हा विदर्भातल्या अष्टविनायकातला 3रा गणपती. तिथून पुढे गेलो तर आपण. रामटेकला हे कुठे, गडावर आहे की गडाच्या खाली? गडाच्या खाली. हा, म्हणजे गावातच आहे. अच्छा. आणि रस्ता असल्यामुळे कोणाला विचारलं की अष्टादशभुजा गणपती, 18 हातांचा गणपती कुठे, तर कोणी सांगेल. नाईस. हां, तिथून पुढे आहे भंडाराचा. ओके. हां, भंडाराला पण गणपती आहे. आणि भंडारावरनं मग पवनीचा गणपती. पवनीचा गणपती हा एक पंचमुखी आहे, अच्छा. 5 तुंडांचा गणपती. तो पण Interesting. बघण्यासारखा आहे. हां. सो पहिल्या दिवशी 5 गणपती होतात. मग परत बॅक टू बेस आपण घरी वगैरे आलं की दुसऱ्या दिवशी मग आपण दुसऱ्या साईडला जातो, म्हणजे आपण वर्धा रोड साईडला. अच्छा. तर मग आपल्याला भेटतं चंद्रपूर वगैरे जो आहे आपला NH म्हणजे 44 आय गेस. तर त्या याच्यावरनं पहिले जातो आपण मग भद्रावती. भद्रावतीला सिद्धिविनायक आहे. अच्छा. हां, सिद्धिविनायक तो केला की आपण येतो कळंबला. ओके. कळंबला खाली गणपती आहे, बरोबर. तर चिंतामणी, तर तो चिंतामणी करून आपण केळझरचा केला सिद्धिविनायक. मला वाटतं गौराळ्याला कोणता सर्व तो भद्रविनायकच आहे काहीतरी. सो तो झाला की मग आपण इकडे येतो सिद्धिविनायक केळझरला आणि बॅक टू बेस म्हणजे घरी वापस. असं एक विदर्भातला अष्टविनायक. सेकंड डेचं काय सांगितलं तुम्ही? कोणता सेकंड? दुसरा दिवस जो सांगितला. हां, दुसऱ्या दिवशी पहिला आपण करतो तो म्हणजे भद्रावती. बरं. तर भद्रावतीवरनं आपण गेलो मग कळंबला आणि कळंबवरनं केळझर. असे 3 गणपती दुसऱ्या दिवशी. आणि जर का तू विचार केला एक भौगोलिक दृष्ट्या, जिओलॉजिकल जर का विचार केला, तर तू विचार करशील तर हा पूर्ण ही सव्य प्रदक्षिणा होते. म्हणजे आपण मंदिराला अशी गोल जी प्रदक्षिणा मारतो ना, तशी आपली इथे पण होते. बेंगा नागपूर टू नागपूर. सो करू शकता, छान आहे. आणि जातच नाही रे लोक. आम्ही गेलो तर भंडाराला तर असं होतं की मंदिरच बंद होतं. अच्छा. हां, आणि दुपारच्या वेळेला ते काय तर कोणी येत नाही, काय करतील ना ठेवून. आम्ही पोहोचलो, आम्हाला म्हटलं दर्शन करायचं. आता तिकडे बाजूला एक दुकान होतं छोटं, मग त्यांनी चाबी दिली. आम्ही मंदिर उघडलं, दर्शन केलं, मंदिर बंद केलं, चाबी दिली आणि निघालो. तर 2 दिवसात मी तुला सांगतो छान गणपती होतात हे अष्टविनायक, विदर्भातले अष्टविनायक. म्हणजे एखादा विकेंड असाही करावा, खरंच करावा. हो, येस, शनिवार रविवार. आणि थंडीत तर बंदाच जावं. आणि छान आहे, म्हणजे या निमित्ताने 8 गणपती एकत्र होतात, बघायला मिळतं.
आणि एक वन डे छान एक ट्रिप होते, लेजर टाईम मिळतो आणि सोबत देवदर्शनही होतं. असं करू शकतो, काही विषय नाही. आणि मला तर असं वाटतं की विदर्भातल्या लोकांनी ते अष्टविनायक जरूर करावे, सोबत हे पण बघावे. आणि यालाही इतिहास आहे. सगळे जुने गणपती आहेत आणि दगडी बांधकाम आहेत. काही गणपतींचे चांगले जीर्णोद्धार, म्हणजे आदासाचा जसं तू म्हटला, तर आदासा आता किती छान झालं. इट्स अ टुरिस्ट स्पॉट. आता तिकडे पण म्हणजे आपले जे आहेत केंद्रातले मंत्री गडकरी, त्यांनी पण तिथे छान आता व्यवस्था करून दिलेल्या आहेत. म्हणजे आता तिकडे झुणका भाकर, कच्चा चिवडा वगैरे असं सगळं मिळतं. तर आपल्याकडे आजकाल लोक विकेंडला तिकडे जातात, शनिवार रविवार घालवू शकतो आपण ते आरामात. आणि रस्ताही छानच झालाय, त्याच्यामुळे ते सोबत करू शकतो. आणि सायमल्टेनियसली रामटेक तर खूप बघण्यासारखं आहे. राईट. रामटेकवरती विचार केला तर एक तसंच एक एपिसोड इतकं रामटेक आहे, समृद्ध रामटेक आहे. गडमंदिर तर बघायचंच आहे. त्याच्या बाजूला कालिदास स्मारक आहे. रामटेकचा काय म्हणजे इतिहास आहे आणि तिथे काय काय आहे बघा. रामटेक असं म्हणतात की तिकडे सिंधुरासूर एक राक्षस होता, त्याला मारण्यासाठी रामाने शपथ घेतली होती. टेक म्हणजे काय तर संस्कृतनं टेक म्हणजे शपथ घेणे. सो ते रामटेक असं झालं. हा काही लोकांनी त्याला असं म्हटलं की तिथे रामाने पाठ टेकली, असं तू पण ऐकलंच असशील. सो तसं एक होतं, त्याच्यामुळे त्यांनी तिथे हे केलं होतं. आणि दुसरी असा इतिहास आहे की जे भोसले होते त्यांनी जेव्हा कटक म्हणजे ओरिसाला जेव्हा बंगालची लढाई जेव्हा चालली होती, त्यावेळेला या रामटेकच्या जे राम आहेत, रामाला हे केलं होतं त्यांनी, म्हणजे आपण काय म्हणू, आपण त्याला नवस केला होता की जर का आमची ती बंगालची लढाई आम्ही जिंकलो तर मग आम्ही इकडे अजून म्हणजे जीर्णोद्धार करू आणि हे सगळं असं. तर त्या गोष्टी होत गेल्या. आणि भोसलेकालीनच आहे, म्हणजे त्याच्यात एक आणखी विशेषता बघ की आधी तिथे लक्ष्मणाचं मंदिर आहे रामटेकला गडावर, आणि त्याच्या मागे राम आणि सीता आहे. बरोबर. राम आणि सीता. कालिदासांचं जे आहे कालिदास स्मारक, हां, तर ते असं आहे की वाकाटकांच्या काळात कालिदास होते असं म्हणतात. आणि त्यांनी मेघदूत हे जे काव्य आहे कालिदासाचं मोठं अजरामर काव्य जे आहे, तर त्या मेघदूताची निर्मिती तिथे झाली आहे. अच्छा. आता मेघदूत म्हणजे काय ना, की एक ढग आहे, मेघ आहे, आणि त्या मेघाला दूत म्हणून अलकानगरी म्हणजे कैलासाच्या पलीकडे एक सृष्टी आहे दुसरी, तिथे त्यात कालिदासाची प्रियसी आहे, तिला ते पत्र पाठवायचं. तर आता मेघाच्या मार्फत त्यांनी ते पत्र पाठवलं. सो मी स्वतः म्हणजे माझे अनुभव मी तुला सांगू का, मी आषाढस्य प्रथम दिवस आहे म्हणजे जो आपल्याकडे कालिदासाचा दिवस म्हणतात, तर त्या दिवशी मी तिथे गेलो होतो गडावर आणि मी ते फील घेतलं होतं, म्हणजे फिलिंग होतं की काय असेल बा, काय असेल. सो नागपुरात एक लेखिका होत्या कादंबरीकार, ज्यांची कालिदासावरची कादंबरी आहे, शुभांगी भडबडे म्हणून. तर त्या आता नाही आहेत आणि वर्षच व्हायचं आहे त्यांना. तर त्यांनी मला म्हटलं होतं की तो मेघ असतो, म्हणजे अजूनही आहे की तो येतो त्या दिवशी, आणि मग ते आपण असं म्हणतो ना की अनुभव घ्यायचं. तर त्या दृष्टीने माझ्या ह्याच्यात एक होतं, एक चिकित्सा होती आणि एक हे होतं. आणि संस्कृतच्या एक विदुषी आहे, व्याख्यात आहेत, धनश्री लेले म्हणून, त्यांचं मेघदूत म्हणून एक सुंदर व्याख्यान आहे आणि त्या दरवर्षी करतात. आपण नागपूरला त्यांचं घेतलं होतं. तर तुला सांगतो की 400 कॅपॅसिटी असल्यास वगैरे 900 माणसं एकत्र बसून त्यांचं मेघदूत ऐकणारी होती. तर त्यांनी पण ते सांगितलं होतं. आणि ते जेव्हा काव्याबद्दल जेव्हा बोललं झालं, तर त्यावेळेला असं होतं की ते सगळं अनुभव घ्यायचा. आणि मग ते मेघदूत हे म्हणजे कालिदासाचं, आणि ते कालिदासाचं तिथून त्याची हे झाली होती, म्हणून ते कालिदासाचं स्मारक. आणि तू बघशील ना तर त्या स्मारकाच्या पूर्ण राऊंडमध्ये संपूर्ण मेघदूत कोरला आहे. हो. आणि आजही चांगल्या सुस्थितीत आहे, जरूर बघून. आणि ते पण बघण्यासारखं आहे. लोक राम मंदिरात जातातच, आपण गडावरती मंदिरात जातो, अगदी जिकडे गाडी पार्क करतो ना त्याच्या जर का लेफ्ट साईडला तू बघशील तर ते कालिदासाचं स्मारक आहे. ट्रिप जर असली तर गड मंदिर, कालिदास स्मारक आणि गणेश मंदिर, अष्टादशभुजा ते आहे. त्याच्यानंतर केवल नृसिंहाचं मंदिर आहे. केवल नृसिंह. अच्छा. म्हणजे एक नरसिंहाची मूर्ती आहे, ती केवल नृसिंह आहे आणि ती वाकाटकांच्या कालीन आहे, अगदी गडावरतीच आहे. केवल नरसिंह आणि रुद्र नरसिंह. सो ते पण बघण्यासारखे आहे. रुद्रसेन जो राजा होता वाकाटकांच्या काळातला, त्याचं प्रतीक, म्हणजे त्याचं प्रतीक नाही म्हणता येणार आपण, की त्याच्या काळात ते बांधलेलं मंदिर. तर केवल नरसिंह आणि रुद्र नरसिंह असे 2 मंदिर आहे. त्याच्यानंतर कुठे गडावरच वराह मंदिर आहे. ते तर वराह समोरच माहिती असेल ना. तर वराह मंदिर आहे.
त्याच्यानंतर आपण असं म्हणू कपूरबावडी आहे. हां. कपूरबावडी पण बघितलंच असेल. कपूरबावडी बघितली. आजकाल लोक तिकडे जातात. जैन मंदिर आहे. रामटेकला बघण्यासारखं खूप आहे. अष्टदशभुजा गणपती आहे. सो त्याच्यानंतर गोळवलकर गुरुजींचं घर आहे. अच्छा. हां, गोळवलकर गुरुजी तिथेच राहायचे ना रामटेकला. रामटेकवरनं मग ते नंतर नागपूरला आले. ते घर अजूनही आहे. चांगलं हेरिटेजमध्ये आहे अच्छा. आणि आता छान केलेलं आहे. सो कधी तिकडे गेलात तर ते पण बघण्यासारखं आहे. इंटरेस्टिंग एका दिवसात हे आपण छान. खिंडसी तर आहेच. आहेच. सो बरं, तिथे एक आर्किओलॉजिकल साईट पण आहे रामटेकला. नगरधनचा किल्ला तो पण आहे बघण्यासारखा. आणि दुसरं म्हणजे मनसरचं एक्स्कॅव्हेशन आहे. ते पण बघण्यासारखं आहे. तर ते ओपन आहे की रिस्ट्रिक्टेड? नाही, ओपन आहे. छान बघण्यासारखं आहे. आणि वाकाटकांचंच ते राजधानी होती ती मनसर. तर ती राजधानीचं जे आहे तर तिकडे आहे, बऱ्यापैकी आहे. आणि आता काही एक्स्कॅव्हेशन पण झालेले आहेत, तर ते पण बघण्यासारखं आहे. आपण म्हणजे रामटेकला एंटर करतो ना जेव्हा हायवेवरनं सर्व्हिस रोडने जेव्हा येतो तर त्यावेळेला अगदी लेफ्ट साईडलाच दिसतं मनसर. तर ते पण बघितलं पाहिजे. आहे ना, सुंदर आहे आणि चांगलं आहे. याच्यात मी एक आणखीन सजेस्ट करेल की कोण होते वाकाटक नावाचं एक पुस्तक आहे. डॉक्टर अरविंद जामखेडकर म्हणून. ते हे होते, आपण काय म्हणू त्याला, आर्किओलॉजिस्ट होते आणि नागपूर डिव्हिजनलाच होते ते. तर त्यांनी या पुस्तकामध्ये अख्खं रामटेक, कुही मांडळ म्हणजे विदर्भातलं जे काय असेल म्हणजे ॲज अ हेरिटेज पॉईंट ऑफ व्ह्यू ते त्यांनी छान मांडलं आहे. सो ते पण जरूर वाचू शकता आणि तिथून तुम्हाला बरीचशी माहिती समजेल. तर कोण होते वाकाटक, डॉक्टर अरविंद जामखेडकरांचं ते पुस्तक आहे. इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. कारण बरेचदा काय होतं की आपल्यालाच माहिती नसतं आपल्या आजूबाजूला काय आहे. बरोबर आहे. नाही, आणि तेच आहे ना, मी तेच सांगितलं पहिले आपण जेव्हा बोललो, सुरुवात केली होती की अरे आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी असतात, पण नो ओव्हर सिटी फर्स्ट. मला असं वाटतं की सगळं बाहेरचं बघायचं, आपण आधी आपल्या अवतीभोवतीचं तर बघूया. आता तुला सांगतो, एक पारडीला मुरलीधराचं मंदिर आहे. अच्छा. हां, त्याच्यानंतर पारडीची देवी पण आहे, भवानी माता. माहिती असेल ना, ती खूप प्रसिद्ध आहे. अगदी त्याच्याच जवळ म्हणजे रादर त्याच्या मागे तर तिकडे ते मुरलीधराचं मंदिर आहे. त्याच्यात थोडंसं पुढे गेलं की मा उमिया धाम आहे. येस, माहिती असेल तिकडे. ते पार्वतीचे एकमेव मंदिर आहे, गुजराती समाजाचं ते आहे आणि तेही बघण्यासारखं आहे. म्हणजे उमिया धाम तर नवीन झालेलं आहे. नवीन आहे, मी तेच म्हटलं. स्वामीनारायण नवीन आहे, इस्कॉन आहे. हे जे नवीन मंदिर आहेत हे तर आहेतच, पण जर का आपण ते बघतोय तर ते बघू शकतो ना. बरोबर. सो हरकत काय. तर सोबत ते पण बघितले पाहिजे असं मला वाटतं. दक्षिण नागपूरमध्ये अजनीच्या जवळच एक आहे. तर त्यांचं ओडिया समाजाचं एक जगन्नाथाचं मंदिर मला माहिती आहे. त्याचं चंद्रमणी नगरच्या जवळच येतं ते. तर ते एक सुंदर मंदिर आहे. असं छान पायऱ्या चढून आहे आणि जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा त्यांचा रथोत्सव वगैरे पण सुंदर असतो जेव्हा तिकडे निघतो ना आपला पुरीला. तर तसं हे लोक इथे काढतात. कुठे आहे मंदिर? हे आहे अजनीच्या जवळ, अजनी पोलीस स्टेशनच्याच जवळ आहे. अच्छा. ओडिया समाजाचंच ते मंदिर आहे. आणि त्यांनी छान बांधलं आहे ते. आणि त्यांनी तिकडली शैली, ओडिया शैलीतच ते बांधलेलं आहे. नवं आहे पण छान आहे. बरं, एक खूप महत्त्वाचं मंदिर सुटलं, ते म्हणजे कोराडी देवी मंदिर. महालक्ष्मी. जर का नागपुरात आले तर काय बघितलं पाहिजे, तर टेकडीचा गणपती प्रायोरिटी फर्स्ट, त्याच्यानंतर कोराडी. आता कोराडीची जी महालक्ष्मी आहे ती पण असं म्हणतात की पांडवकालीन वगैरे आहे. त्याचा इतिहास कितपत जुना, त्याचं डॉक्युमेंटेशन किती आहे आय डोंट नो. मी पण ते माझ्या पुस्तकात घेतलं आहे, तर मी पण मला आत्ताचा इतिहासच त्याच्यामध्ये टाकला आहे. पण कोराडीची देवी पण खूप प्राचीन आहे आणि आताचं तिचं जे स्वरूप बदललेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि छान आहे. तिचा एक इतिहास असा आहे की तिचं जे मूळ स्वरूप आहे ते एक चैत्र पौर्णिमेला असतं आणि दुसरं आपलं नवरात्र असतं ना देवीचं, त्याच्या पहिल्या दिवशी तिचं ओरिजिनल रूप आपल्याला मिळतं. आता तर काय वरती तो मुखवटा वगैरे लागलेला असतो, पण ती मूळ जी आहे, मूळ रूपातली म्हणजे शेंदूर लिपीत जी मूर्ती आहे देवीची, त्याचं दर्शन आपल्याला वर्षातून 2दा मिळतं ॲज ऑफ. हो, आणि बघण्यासारखं आहे. म्हणजे चैत्र पौर्णिमेला तर कोणी राहतच नाही. मी स्वतः मागच्या वर्षी गेलेलो, तर सुंदर. मी पाठवेल तुला तो फोटो, आहे माझ्याकडे. तर ते सुंदर आहे, त्याचं दर्शन जरूर घ्यावं. आउटस्कर्ट्समध्ये अजून कुठले मंदिर आहेत? आउटस्कर्ट्समध्ये आणखीन मी तुला सांगेल एक म्हणजे आपलं बृहस्पती मंदिर. अच्छा, हे कुठे? हे आहे केळझरच्या जवळ. ओके. आपलं कान्होली बाराच्या जवळ. जर का आपण इकडनं हिंगण्याकडनं गेलो तर कान्होली बाराच्या पुढेच आपल्याला ते मंदिर दिसतं. गुरुचं एकमेव मंदिर माझ्या बघण्यात ते आहे. सुंदर आहे,
हां, आणि आता ते पण नवं झालं. म्हणजे मी जेव्हा बघितलं होतं ना, तेव्हा तर तिथे अक्षरशः काहीच नव्हतं. जंगलात असल्यासारखंच होतं. पण आताही ते तसं जंगलातच आहे. बॅक म्हणजे असं म्हणू आपण की बॅकवॉटर्स आहे जे बोर धरण, तर त्या तिथेच आहे. आणि त्याच्याजवळच हे मंदिर आहे. सुंदर आहे, पीसफुल आहे आणि एकदम निसर्गरम्य म्हणतो ना आपण, तशासारखं ते मंदिर आहे. तर बृहस्पती मंदिर पण बघण्यासारखं आहे आणि तिकडनंच केळझरला जायला मंदिरात रस्ता आहे. बरं. तर ते आपण तिकडनं जाऊ शकतो. ते बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर एक इंडोरामामध्ये बोरीच्या जवळ जे इंडोरामा आहे, तिथे आतमध्ये ना एक हनुमानाचं मंदिर आहे. अच्छा, ते हां, ओपन आहे, ओपन टू ऑल आहे. अच्छा. मंदिरात जाता येतं सगळ्यांना. अच्छा. तर ते पण खूप सुंदर मंदिर आहे. तिथे तर अक्षरशः रामायणाचे प्रसंग रंगवलेले आहेत. पेंटिंग आहे, हँड पेंटिंग, आणि ते छताला पूर्ण त्यांनी केलेलं आहे. ते सुंदर मंदिर आहे. तिथेही जाऊन एखाद दिवशी असं उन्हाळ्यात संध्याकाळी वगैरे फॅमिलीसोबत गेलं तर एक छान क्वालिटी टाईम स्पेंड तुम्ही करू शकता. तर ते पण एक छान मंदिर आहे. ओके. सो ते बघितलं पाहिजे. खूप आहेत नागपूरमध्ये बघण्यासारखं, खूप आहे. ड्रॅगन पॅलेस आहे, दीक्षाभूमी आहे. बरोबर. तर जसं जसं प्रत्येकाचा जो इंटरेस्ट असेल तसं ते बघू शकता. आणि भरपूर जागा आहेत नागपूरमध्ये पण एक्सप्लोअर करा. सेमिनरी हिल्स आहे, तोही एक जुना ठेवा आहे अजूनही. म्हणजे त्या बालोद्यानमध्ये ती टॉय ट्रेन अजूनही जाते. कदाचित तुझं माझं बालपण तेव्हा असेल आणि आपणही पाहिलं असेल. आता अंबाझरी गार्डनच्या तिकडे जी आहे तर ते अजूनही आहे. थोडं काय आहे ना, त्याचं स्वरूप बदललं पण अजूनही ते मूळ तसंच आहे. तर त्याच्यामुळे बघण्यासारखं आहे, इंटरेस्टिंग आहे. मंदिरांव्यतिरिक्त अजून कुठले टुरिस्ट स्पॉट आहे चांगले नागपुराजवळ? मंदिराव्यतिरिक्त एक तर रमण सायन्स आहे. त्याच्यानंतर आपला जे हे आहे, काय म्हणू आपण, अजब बंगला, तर ते सेंट्रल म्युझियम पण बघण्यासारखं आहे. आणि ते जरूर बघितलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आपलं जर का मुलगा शाळेत जात असेल ना, तर त्याला ते दाखवलं पाहिजे. कारण तिथे जो इतिहास मांडून ठेवला आहे आणि सगळे जे ठेवलेलं आहे सगळं, ते जरूर बघण्यासारखं आहे. मागे वाघनखे आले होते तेव्हा करेक्ट. त्याच्यानंतर आज सोनेगाव तलावाच्या इकडे पण एक चांगलं हे आहे, तिथे मंदिरं आहेत. तो तलाव पण भोसल्यांनी बांधलेला तलाव आहे. सो असं आपण थोडंसं जर का बघितलं ना, तर आपल्याला बघण्यासारखं खूप आहे. त्याच्यानंतर ड्रॅगन पॅलेस जसं मी म्हणालो, दीक्षाभूमी आहे. त्याच्यानंतर रेशीमबाग संघस्थान आहे, तिकडे लोकांना हे असतं. डॉक्टर रेडगेवारांचं घर आहे आणि त्या स्थितीत आहे आणि ते फुल हेरिटेजमध्ये आहे. आर्किओलॉजिकल साईट आहे ती. तर त्याच्यामुळे काय तिकडे लाईट नाही आहे मुळात. अच्छा. तर ते 5 वाजेपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते बघू शकतो आपण. तर हे झालं आपल्या मंदिरांचं, टुरिस्ट अट्रॅक्शन्सचं. नाही, जसं तुम्ही म्हटलं की आपण एक समृद्ध नागपूर या विषयावर बोलायला पाहिजे. हो. तर म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या विषयावर बोलायचं आहे आता बघ की समृद्ध नागपूर जर का मी विचार केला तर साधारण वाकाटकांच्या काळात होतं रामटेक आणि ती त्यांची हे राजधानी होती. तेव्हापासून विदर्भ इस्टॅब्लिश झाला आणि त्याच्यानंतर मग जर का डेव्हलपमेंट वाईज विचार केला तर आत्ता जर का भोसल्यांनी म्हणजे 17व्या-18व्या शतकामध्ये जेव्हा भोसल्यांचं राज्य आलं आणि त्यांनी जेव्हा सुरू केलं तर त्याच्यानंतरचं बदललेलं नागपूर आणि आत्ताचं समृद्ध नागपूर. मी समृद्ध नागपूर का म्हणतोय, तर नागपूर इज सगळ्या गोष्टींनी रिच आहे. आपल्याकडे केंद्रीय मंत्री नागपुरात आहे, मुख्यमंत्री आपले नागपूरचे आहेत. सो जर का आपण पॉलिटिकली विचार केला तर नागपूर इज एकदम पॉवर सेंटर आहे विचार करायला गेला तर आज आपल्याकडे फ्लायओव्हर्स आहेत, आज आपल्याकडे चांगले रस्ते आहेत, ज्याच्यामुळे आपण टू अँड फ्रो करून 15 मिनिटात कुठूनही कुठे पोहोचू शकतो. सो डेव्हलपमेंट वाईज ज्या पद्धतीने आता फास्ट ग्रोईंग आपण आहोत तर ती एक चांगली गोष्ट आहे. कल्चरली आपल्याकडे जुनी मंदिरं आहेत, आपल्याकडे सगळा जो ऐतिहासिक ठेवा आहे, भोसल्यांचा वाडा आहे, त्यांनी पण ते सगळं ते बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मी म्हणतो समृद्ध नागपूर साहित्य क्षेत्रामध्ये. तर साहित्यामध्ये विचार कर, आज सुरेश भट सारखे कवी नागपुरातले होते. त्याच्यानंतर राम शेवाळकर नागपुरातले होते. बाळशास्त्री हरदास म्हणून चांगले मोठे व्याख्याते होऊन गेले, ज्यांनी एकेकाळी पुणे खूप गाजवलं होतं. तर त्यांच्यासारखे व्यक्ती नागपुरात होऊन गेले. आज त्यांचं दक्षिणामूर्ती मंदिर पण एक आहे जे बघण्यासारखं आहे, जे जुनं आहे. तर एकदम ओघात येऊन गेलं ते. सो ते पण बघण्यासारखं आहे. तर त्यांचं जे आहे हरदासांचं ते बघण्यासारखं आहे. तर काही गोष्टी आहेत आणि कल्चरली पण आपण म्हणजे जसं मी म्हटलं तर साहित्य क्षेत्रात आपण रिच आहोत, याही आहेत. त्याच्यानंतर जर का बाकी वसंतराव देशपांडे नागपूरचे होते, नंतर ते तिकडे गेले तर ते होते. तर नागपूर महेश एलकुंचवार एवढे मोठे नाटककार ते नागपूरचे आहेत. तर विचार करायला गेलो तर नागपूर त्याही दृष्टीने मोठं आहे.
आज तुला सांगतो की संस्कृतमधल्या सगळ्यात मोठ्या विदुषी आहेत, डॉक्टर लीना रस्तोगी म्हणून, त्या नागपूरमध्ये असतात. संत साहित्याचे सगळ्यात मोठे अभ्यासक ज्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळाला असे डॉक्टर म रा जोशी सर, ते नागपूरमध्ये असतात. सो नागपूर विचार करायला गेलं तर आपण समृद्ध आहोत, सिरियसली मला वाटतं. आणि ते समृद्ध जे आहे ती समृद्धी आपण अजून त्याला मोठं करायला हवं आपल्या लेवलनी. आणि जे जे आपल्याकडे आहे त्या दृष्टीने, जसं आता आपला पॉडकास्ट आहे की या निमित्ताने तुमचा एक मोटो असा होता की बिंग अ नागपूरकर, आणि त्यांना मोठं करायचं आणि आपल्याला पण आपल्या ज्ञानात भर पडते, त्या दृष्टीने हे सुरू झालं. तसंच आहे रे की बदल हा आपल्यापासूनच होत असतो, फक्त त्याला कुठेतरी एक चॅनल मिळायला हवं. आणि असं वाटतं की ते टाचणी टोचण्यासारखं आहे की तसं. आज विचार कर की आत्ताच एक इतिहासकार म्हणजे विजयराव देशमुख यांना आपण सद्गुरुदास महाराज म्हणून ओळखतो, त्यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी जो शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला तो मुंबई पुण्याकडच्या मुलांना किंवा मुंबई पुढच्या वाचकांना खूप मोठं वाटतं त्यांचं. पण ॲज अ नागपूरकर आपल्याला इतके सहज ॲक्सेसेबल होते आणि ते जेव्हा काय सांगायचं ना ते इतकं जबरदस्त राहायचं. सुमंत टेकाडे जो आता कोविडमध्ये गेला, सुमंत दादाचंही तेच होतं. त्यांनी शिवाजी अँड मॅनेजमेंट ज्या पद्धतीने पोचवला ना ते क्रेडिटेबल होतं. तो म्हणजे भारतभर फिरला, खूप छान काम केलं. पण कोविडमध्ये तो गेला, पण बघ की त्यांनी जे काम करून ठेवलं आज ते लोकांना मार्गदर्शक आहे, प्रेरणादायक आहे आणि कौतुकास्पद आहे. तर नागपूरमध्ये असे खूप, म्हणजे आपण असं म्हणू ना की पावलावरती वेगवेगळे असे हिरे आहेत. म्हणजे सिरियसली सांगायचं झालं तर खूप मोठे लोक नागपुरात राहतात की ज्याच्यामध्ये मी आणखीन आशा बगे एक नाव घेईल, ज्या साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना मिळाला आणि खूप छान कादंबरी त्यांनी लिहिली, त्या नागपूरमध्ये राहतात. सो नागपूर वी आर लाईक कल्चरली आपण खूप स्ट्रॉंग आहोत. मी या निमित्ताने एक सांगेल की ना, मी कोविडमध्ये असताना ना आपण सगळे घरात होतो, तर मला असंच वाटायचं यार आपण काय लिहिलं पाहिजे. तर मी एक आयुष्य जगणारी माणसं अशी एक सिरीज लिहिली होती. बरोबर. आणि ती 27 लोकांबद्दल मी लिहिलं. अच्छा. आणि तर मग 27 जेव्हा झाले तर मग एकाने मला सुचवलं की अरे ही तर 27 नक्षत्रांची नक्षत्रमाला. हां, सो बघ असं आहे की मी 27 लोक आहेत असं नाही आहे, पण कसं होतं ना की कुठेतरी थांबणंही गरजेचं असतं. तर ते माझ्या ब्लॉगवरती वाचायला मिळतील. सो तशी नागपुरात अनेक माणसं आहेत आणि वी आर लाईक हेरिटेज. आपण सगळ्या गोष्टींनी जर का म्हटलं ना तर नागपूर समृद्ध आहे. आता मिहान सुरू झाला आहे, पण तेवढं त्याच्यामध्ये काही इतकं डेव्हलपमेंट नाही आहे आणि होईल ना, वेळ लागेल. कुठल्याही गोष्टीला जर का एक समृद्धी आणायची असेल तर ॲज अ सिटिझन म्हणून आपल्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि राजकारण्यांच्या पण त्यांच्याकडनं काहीतरी आपल्या अपेक्षा आहे, कारण आपण ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहे आपले. सो त्या गोष्टी आहेत आणि त्या होतील. मी तेवढा पॉझिटिव्ह आहे. सो व्हायला पाहिजे आणि होतील.